दौंड तालुक्यातील येवत गावामध्ये पुन्हा एकदा शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे। खरं तर 1 ऑगस्टला हा प्रकार झाल्यानंतर या गावामध्ये जमावबंदी लागू केली होती। याच्यामध्ये अंशतः जी आहे ती शिथिलता देण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत या शाळा सुरू असणार आहेत आणि पुन्हा एकदा जे आहे साधारणतः 4 दिवसानंतर मध्ये शाळेमध्ये विद्यार्थी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर अशा घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असतं आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत असतो। त्याच्यामुळं शिक्षकांची देखील मोठी कसरत होती हा अभ्यास भरून काढण्यासाठी। आता ही जमावबंदी आज शिथिलता देण्यात आलेली आहे। अशी प्रार्थना आहे की लवकरात लवकर ही संपूर्ण शिथिलता जी आहे ती म्हणजे संपूर्ण जमावबंदी उठवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। खरं तर कोरोना काळापासून विद्यार्थ्यांच्या जे अभ्यासाचा प्रश्न आहे तो ऐरणीवरती आला आणि अशा घटना घडल्यानंतर जर शाळांना सुट्टी मिळाली तर आपल्याच विद्यार्थ्याचं आपल्याच पाल्याचं जे आहे ते नुकसान होत असतं। असे दंगे करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे। खरं तर आशा करूयात हे लवकरात लवकर चित्र निवळेल आणि जी येवतची परिस्थिती पूर्ववत होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना जे आहे ते नुकसानाला सामोरं जावं लागणार नाही। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, येवत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।